विक्रीतून येणाऱ्या पैशाचा विनियोग दुष्काळग्रस्तांच्या सहाय्यास करण्याचे त्यांनी ठरवले. परंतु महाराजांचा विचार भक्तमंडळास समजताच त्यांनी तसं न करण्याबद्दल महाराजांना विनवले. त्या भागातील जी प्रमुख मंडळी होती त्यांनी सर्वदूर वर्गणी करायचे ठरवले. थोड्या दिवसात वर्गणी जमा झाली. पुढारी मंडळी बेटात जमा झाली. महाराजांनी बेटाची जमीन सोडून जी वर्कर होते त्याची विक्री करविली आणि जमा झालेल्या रकमेच्या साहाय्याने दुष्काळावर तात्पुरता उपाय म्हणून अन्नदान करण्याचे ठरवले. त्याकरता गोदावरी नदीकाठी नायगाव ह्या गावी नामसप्ताह ठरविला. नामसप्ताह ठरल्याचे ऐकून गोरगरिबांना आनंद झाला. निदान 7 दिवस तरी अन्नप्राशनाचा प्रश्न मिटला. त्यामुळे गंगागिरी महाराजांना ते परमेश्वर म्हणून पाहू लागले. सप्ताहानंतर लोकांचे आपल्या गावी जाऊन पुन्हा अन्नाअभावी हाल होतील याची कल्पना महाराजांना आली. पाऊस पडेपर्यंत ह्या गरिबांच्या पोटाचा प्रश्न सुटणे आवश्यक होते. म्हणून महाराजांनी स्वतः दूरवर हिंडून वर्गणी गोळा केली. मिळालेल्या रकमेच्या साहाय्याने अनेक दुष्काळग्रस्त गावात हरभऱ्याच्या घुगऱ्या शिजवून देण्यास सुरुवात केली. त्या घुगऱ्या प्रत्येकी पावशेर मिळत असत. अशा प्रकारे थोडीफार तरी अन्नाची सोय झाल्याने अगदीच उपासमारीची वेळ लोकांवर आली नाही. गरीब लोक दुष्काळरूपी प्रलयातून वाचले. या दुष्काळात महाराजांचा पाय कधीही स्थिर नव्हता. सकाळी ते ह्या गावी तर दुपारी दुसऱ्या गावी व मुक्कामाला तिसऱ्याच गावी अशी त्याची भ्रमंती असे. अर्थातच सर्व प्रवास पायीच असे. सदन शेतकऱ्याजवळ अथवा धनिकाजवळ महाराजांनी झोळी पसरवावी. कधीही कुणाकडेही काहीही न मागणाऱ्या व्रताचा यावेळेस महाराजांनी भंग केला. ते फक्त गोरगरीब जनतेसाठी. हेच महंत गंगागिरी महाराजांचे खरे रूप आहे. ह्याच त्यांच्या सद्गुणामुळे जनता जनार्दन अजूनही त्यांचे नाव घेते. पुढचे गणोबा, त्यांना जीवनात काहीही स्वारस्य उरले नव्हते. मात्र महाराजांच्या सहवासात आल्यावर परमेश्वरावर त्यांची अपार श्रद्धा बसली. भक्तिरूप ज्ञानचक्षूंनी महाराजांच्या प्रेमळ अंतःकरणाचाच त्यांनी ठाव घेतला होता. महाराज मोठ्या प्रेमाने म्हणत, आंधळा गणुबुवाच माझा देव आहे. देवाच्या मूर्तीला स्नान घालून पूजा करण्यापेक्षा आंधळ्या गणूची सेवा करण्यात मला परमेश्वराच्या सेवेचा लाभ होतो. गणुबुवा डोळ्यांनी जरी दिसत नसते तरी नित्य श्रवणाने भक्तिरसाने ओथंबलेली भजने करू लागले होते. त्यांच्या कंपित आवाजाने भजने ऐकून नास्तिक कठोर हृदयाचा माणूस विरघळत असे. असे अंध गणोबा त्यांच्यासारख्या बेटातील रहिवासी झाले. महाराजांचे वय आता 87 वर्षाचे झाले होते. महाराजांना पूर्वीसारखे लांब लांबचे दौरे अशक्य होते. म्हणून ते सराला, गोवर्धन, नाऊर, नायगाव, जाफराबाद, पुनतांबे, मातुलठाण, सावखेर गंगा वगैरेच्या जवळच्या गावी वास्तव्य करायचे. महाराजांच्या प्रथेनुसार 1 दिवसापेक्षा अधिक मुक्काम एका गावी नसायचा. तरी वयानुरूप या प्रथेत व्यत्यय येऊ लागला. त्या काळात ते बेटात अधिक वास्तव्य करू लागले. बेटातील भजन पूजनाची व्यवस्था उत्तम चाललेली पाहून त्यांना समाधान होत असे. जरी वयपरत्वे प्रत्यक्ष फिरून तद्वारा होणारा जनसंपर्क कमी केला होता तरी जनता त्यांना सोडायला तयार नव्हती. त्यावेळी महाराजांच्या दर्शनासाठी म्हणून लोकांचा अखंड प्रवाह सुरू झाला. अनेक अज्ञान जनांना भक्तिमार्गाला लावून महाराजांनी स्वतः मोक्षाचा अधिकार प्राप्त करून घेतला हे मात्र निश्चित. महाराजांच्या कीर्तनरूपी उपदेशाने वाममार्गी जनता सन्मार्गी झाली होती. जनतेचे आचरण सुधारले होते आणि त्यामुळे समाजाला एक प्रकारचे स्थैर्य प्राप्त झाले होते. महाराजांच्या कारकिर्दीत गंगाथडीच्या भागात फार मोठ्या प्रमाणात दरोडा पडला नाही किंवा मोठ्या टोळीने बाजार लुटला नाही. चोऱ्यांचे प्रमाण नजरेत भरत नव्हते. लोकांची मने सुसंस्कृत झाली होती. विशेष हे की सर्व समाज सद्मार्गाने स्पर्धा करू लागली होती. याचे सर्व श्रेय गंगागिरी महाराजांचे आहे. महंत गंगागिरी महाराज वात्सल्याचा सागरच होते. शके 1824 म्हणजे इसवी सन 1902 मध्ये त्यांना अधिकच अशक्तपणा आला. शारीरिक हालचाली करणे त्यांना असह्य होऊ लागले. परंतु त्यांचे मन मात्र थकले नव्हते. कापूस वडगाव येथे मार्गशीर्ष यात्रा भरली.
महाराजांना मोठे दुखणे आले. अंगात ज्वर, कफ, खोकला असे. यात्रा करून शुक्ल द्वादशीस गंगागरी महाराज बेटात गेले. यात्रेत आलेल्या मंडळींपैकी 200-300 मंडळी त्यांच्या मागे बेटात गेले. तेथे दुखणे जास्त वाढले. समागमे श्रीधर अण्णा होते. ते महाराजांना बैलगाडीत बसून बेटावर घेऊन आले. तेव्हा भानुदास महाराज बेलापूरकरही बेटात आले. त्यांनी पुराणातील दाखले देत महाराजांना आपले मरण पुढे ढकला. यावर महाराज एवढेच म्हणाले, जे ईश्वर इच्छेने होईल ते खरे. याबद्दल मला काहीही करायचे नाही. पांडुरंगात सेवेत, नामस्मरणात व ध्यानात काळ जावा ही इच्छा आहे. पुढील जन्मातही पांडुरंगाची भक्ती घडावी हीच इच्छा आहे. महाराजांना भेटण्यासाठी भरपूर मंडळी येत असत. तुळशीराम शेठ बेलापूरकर व अनंत बापू नावगाळकर यांनी महाराजांना विचारले, आम्ही पुढे कसे करावे? त्यावर महाराज म्हणाले, मरण हा हक्क आहे. आपला देह धरीला तेव्हा केव्हा तरी मरावे लागते. रामकृष्णादी अवतारही संपले आहेत. म्हातारपण आले आहे. जिवंत समाधी घ्यायची नाही. देहांत झाला म्हणजे समाधी घ्यावी लागेल. असे सांगितल्यावर महाराज पुढे म्हणाले की बेटात जागा मुरमाड आहे. खोदण्यास कठीण आहे. महाराजांनी स्वतः आपल्या समाधीची जागा सांगितली. ते म्हणाले, येथे ओरी खोदून ठेवा. देहांत झाला म्हणजे येथे समाधी द्या. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मार्गशीर्ष चतुर्थीस हे करण्यात आले. महाराज पुढे म्हणाले की समाधीच्या पाठीमागे महादेवाचे देऊळ बांधा. काशीहून आणलेले शिवलिंग बसवा. त्यांच्यासमोर समाधी बांधा. मग सर्वांनी बैठक घेऊन विचारविनिमय करून महादेव व समाधी मंदिर असे बांधावयाचे ठरवले. पण बांधकामास पुष्कळ पैसा लागणार होता. त्यामुळे गावोगावी वर्गणी मागून पैसे जमवावे असे उपस्थित मंडळींनी ठरवले. महाराजांनी मंडळींकडे इच्छा व्यक्त केली. आळंदीत सप्ताह व्हावा ही माझी इच्छा आहे. मग सर्वानुमते ठरले की आधी वर्गणी गोळा करू, सप्ताह संपन्न करायचा, त्यानंतर महादेवाचे व समाधी मंदिराचे बांधकाम करायचे. समाधी खोदली अशी या वार्ता सर्वदूर गेल्यावर बेटात लोक जमा झाले. सर्वांच्या प्रार्थनेने महाराजांना थोडा आराम वाटू लागला. मग आशीर्वाद देऊन आपण सर्व घरी जा असे महाराजांनी आलेल्या भक्तांना सांगितले. मग पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होते. आलेल्या मंडळींनी स्नानदान आटोपून महाराजांच्या आज्ञेने ते घरी गेले. महाराजांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली. या काळात महाराज सराला गोवर्धनपासून रामपूर, नाऊर, नायगाव, जाफराबाद, मातुलठाण, पुणतांबे, बापतारा, लाख, पुरणगाव, बाबुळगाव, नांदूर, सावखेडे, पांझरगाव वगैरे गावी नदीच्या तीरी झोपडी बांधून राहत. असे 2 वर्ष चालले. महाराजांची प्रकृती अत्युत्तम नव्हती. धीरे धीरे वृद्धापकाळामुळे क्षीण होत होती. महाराजांचे जुने स्नेही विष्णुबुवा जोग शिष्यांसमवेत तेथील मामलेदार केळकर यांना घेऊन बेटावर आले. ख्याली खुशाली विचारून राहुरी सप्ताह करावा अशी विनंती करू लागले. खालावत जाणाऱ्या शारीरिक परिस्थितीतही महाराजांनी तात्काळ होकार दिला. श्रावण शुद्ध 5 ते 12 ह्या कालावधीत राहुरी सप्ताह घेण्याचे ठरले. या सप्ताहास अथांग जनसमुदाय जमला होता. सर्वांना मनोमन माहिती होते की महाराजांच्या हस्ते होणारा कदाचित हा शेवटचा सप्ताह असेल. यात गंगागिरी महाराजांनी कीर्तन केले नाही, परंतु कीर्तन ऐकायला ते नेहमी येत असत. त्यांच्या चेहऱ्यावर अपूर्व तेज आले होते. महाराज म्हणाले, हा सप्ताह माझ्या आयुष्यात रूपी सप्ताहातील कालाच आहे. या उद्गारांनी सकल जनसमुदाय सद्गदित झाला. आपल्याकडून किती जास्त सेवा घडली याची भक्तांमध्ये स्पर्धा लागली. मोठ्या भक्तिभावाने हा सप्ताह संपन्न झाला. समाप्ती झाल्यावर महाराज बेटात आले. आता दुधाशिवाय इतर काहीही प्राशन करत नव्हते. त्या काळात महाराजांसमवेत तुळशीराम शेठ बेलापूरकर, अनंत बापू नाऊरकर, नारायण पाटील मातुगावकर व इतर मंडळी बेटात राहण्यासाठी आली. शेवटी महाराज नेहमी नामकीर्तन करत व परमार्थ सांगत. महाराजांना भेटण्यासाठी जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, पंढरपूर या जिल्ह्यातून
अनेक लोक मुद्दामून येत दर्शन घेत.